नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपल्याला गुप्तोत्तर काळ पार्ट 2 बघायचा आहे। या सेशनमध्ये मुख्यतः जसं तुम्हाला इथं फोटो दिसतोय, आपण मुख्यतः या काळातले एकतर परकीय प्रवासी, ठीक आहे, आणि सायंटिस्ट वगैरे जनरल इन्फॉर्मेशन इतर माहिती बघणार आहोत। ठीक आहे, सो स्टार्ट विथ आपल्याला पहिल्यांदा बघायचे परकीय प्रवासी। भारतात कोणते कोणते परकीय प्रवासी आले होते। संपूर्ण प्राचीन कालखंडामध्ये म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन 750 या काळातले हे परकीय प्रवासी आपल्याला बघायचे आहेत। तर पहिला जो परकीय प्रवासी आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे तो आहे तारानाथ। ठीक आहे, तारानाथ हे इंडियन नाव दिसतं, ठीक आहे, त्यांचं नाव काहीतरी वेगळं असेल पण भारतात त्याला तारानाथ म्हणून ओळखलं जातं। हा एक तिबेटियन प्रवासी व लेखक होता। यानं कग्यूर आणि तग्यूर या ग्रंथांची रचना केलेली आहे। याचा एक्झॅक्ट काळ वगैरे खूप काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये, मात्र हा आला होता आणि ह्या ग्रंथांची यानं रचना केलेली आहे, त्याच्या वर्णनावर आपल्याला हे लक्षात येतं। दुसरा प्रवासी आहे मार्को पोलो। ठीक आहे, आता हा मार्को पोलो जो होता तो व्हेनिशियन प्रवासी होता। ठीक आहे, आणि हा 13व्या शतकात भारतामध्ये आला होता। ठीक आहे, 13व्या शतकाच्या शेवटी तो आला होता आणि पांड्य राज्याला म्हणजे इकडे दक्षिणेला याला भेट दिली होती। ठीक आहे, हा बघा इथं मार्को पोलोचा हा फोटो आहे। ठीक आहे, एक पोर्ट्रेट, आणि ह्या मार्को पोलोना इथून हे बघा इकडून व्हेनेशिया इकडून कसा प्रवास केलेला आहे, हा सगळा प्रवास त्याचा इकडे दिलेला आहे। ठीक आहे, इकडून गेला असं फिरत 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 तो इकडे आला, इकडून परत भारतात आला। ठीक आहे, म्हणजे भारताला चीनमध्ये जाऊन तो भारतामध्ये आलाय आणि ह्या किनारी एरियावर तो फक्त भारतामध्ये आला होता। तर त्याचा काळ भारतामध्ये जे एक्झॅक्ट आला होता तो 1271 ते 1295 या काळात तो जगाच्या प्रवासावर निघालेला होता। पैकी त्याच काळात भारतामध्ये आला होता। या काळामध्ये भारतावर दिल्ली सल्तनतचं उत्तर भारतावर दिल्ली सल्तनतचं राज्य होतं। ठीक आहे, म्हणजे बलबनचे वंशज वगैरे त्या काळात होते आणि एक्झॅक्टली 95 मध्ये मग खिलजी घराण्याची सत्ता त्या काळात आली होती, एकदम शेवटी शेवटी। ठीक आहे, पुढचा प्रवासी बघूयात। पुढचा प्रवासी आहे हेरोडोटस। ठीक आहे, आता हा ग्रीक किंवा युनानी इतिहासकार होता। ठीक आहे, ग्रीक किंवा युनानी हा एकच शब्द आहे। ठीक आहे, यानेच पहिल्यांदा इतिहासासाठी हिस्ट्री, ठीक आहे, या शब्दाचा वापर केला होता आणि त्यानं हिस्टोरिका नावाचा ग्रंथ लिहिलं होतं। ठीक आहे, हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून लिहिलेला पहिला आपण म्हणूयात ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये हिस्ट्री, ज्यातनं कालानुरूप घटनांची मांडणी वगैरे आपल्याला दिसते। हा त्याचा एक पुतळा आहे जो आजही त्या देशामध्ये ग्रीकमध्ये उपलब्ध आहे। ठीक आहे, याच्या ग्रंथातून भारत, इराण, ग्रीक इत्यादींची माहिती मिळते आणि याच्यात सुद्धा मुख्यतः व्यापाराबद्दल माहिती याच्याकडनं मिळते। मात्र हा कधीही भारतात आलेला नव्हता, स्वतः आलेला नव्हता। याचा अर्थ त्यानं इतर प्रवासी किंवा इतर लोक जे असतील त्यांच्या वर्णनांवरनं त्यानं ह्या पुस्तकाची रचना केली आहे। सो थर्ड पार्टीमध्ये थोडं बहुत व्हेरिएशन्स याच्यामध्ये असू शकतात, परंतु हिस्टॉरिकल सेन्समध्ये लिहिलेला हा पहिला पुस्तक आहे। त्याच्यामुळे त्याला आपण एका प्रकारे फादर ऑफ हिस्ट्री वगैरे, ठीक आहे, हिस्ट्री रायटिंग वगैरे त्याला म्हणू शकतो। ठीक आहे, पुढचा आहे डायमेकस। ठीक आहे, हा बिंदुसारच्या दरबारात सिरियाचा राजदूत होता। ठीक आहे, सिरियाचा राजदूत होता, आपण याच्याबद्दल ऑलरेडी उल्लेख बघितलेले आहेत। आणि डायोनिसियस हा अशोकाच्या दरबारात इजिप्तचा राजदूत होता। ठीक आहे, तर त्या काळामध्ये ऑब्व्हियसली तिकडे इस्लाम नव्हतं, ग्रीक किंवा ज्यू पंथ जे होता, ज्युडेइझम त्या काळात तिकडे होतं आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह इकडे होते। ठीक आहे, पुढचा आणि संपूर्ण आपल्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं, परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा प्रवासी आहे तो म्हणजे हा फाहियान। ठीक आहे, फाहियान किंवा काही ठिकाणी फॅक्झियान, फॉक्झियान, ठीक आहे, असं काहीतरी वेगवेगळे उल्लेख येतात, पण जनरली आपण मराठीमध्ये म्हणताना फाहियान असंच त्याला म्हणतो। यानं 399 इसवी सन 399 ते इसवी सन 414 ह्या काळात भारतात त्यानं प्रवास केला आणि त्याचं मूळ नाव कुंड, ठीक आहे, चायनीज याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशनमध्ये त्याचं वेगळं असेल, ठीक आहे, कुंड हे त्याचं नाव होतं। पाटलीपुत्र शहरात तो स्वतः 3 वर्ष राहिलेला होता आणि इथे त्यानं संस्कृत भाषेचं अध्ययन केलं होतं। का? कारण भारतीय ग्रंथ जे होतं, भारतीय साहित्य होतं ते मुळात संस्कृतमध्ये होतं। ठीक आहे, आणि ते स्वतः अभ्यास करून, ठीक आहे, त्याला समजून घ्यायचं होतं म्हणून तो इथं राहिला, स्वतः संस्कृत शिकली आणि त्या ग्रंथांचं मग त्यानं त्यांच्या चायनीज भाषेमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम केलं होतं। तर बघा इतकी त्याचे डेडिकेशन त्याच्या कामाप्रती होतं।
ह्या काळात 414 ह्या काळामध्ये चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य याची सत्ता भारतामध्ये होती, त्याच्या दरबाराला सुद्धा यानं भेट दिलेली होती. सो याच्याबद्दल यानं काय काय माहिती दिलेली वगैरे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फक्त आपण परकीय प्रवासी कोण कोण आहेत ते ह्याच्यामध्ये सिक्वेन्सनं बघत आहोत. पुढचा आहे सोंगयून. हा इसवी सन 510 मध्ये भारतामध्ये आलेला होता. ठीक आहे, 3 वर्ष तो भारतात राहिला. त्यानं बौद्ध साहित्याचं संकलन केलं. ठीक आहे, आणि बौद्ध साहित्य संकलन करून तो परत निघून गेला. ठीक आहे, पुढचा आहे युएन सांग. ठीक आहे, युएन सांग. ठीक आहे, आता याच्यामध्ये अगेन चीनी याच्यामध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन काहीतरी वेगळं होतं, मराठीमध्ये त्याला आपण युएन सांग असंच म्हणतो. तो इसवी सन 629 मध्ये भारतामध्ये आला होता आणि याच्या ग्रंथाचं नाव होतं सीयुकी. ठीक आहे, या सीयुकी ग्रंथामध्ये त्यानं प्रवास केलेल्या भारतातल्या वेगवेगळ्या 138 राज्यांचं त्यानं वर्णन केलेलं आहे. मग आता त्यावेळेस 138 स्वतंत्र साम्राज्य होते छोटे छोटे, किंवा मग ते मांडलिकांना सुद्धा तो राज्य म्हणतो, त्यांचं कन्सिडर करतोय, किंवा जिल्ह्यांना राज्य कन्सिडर करतोय, याच्याबद्दल काही एक्झॅक्ट स्पष्टता त्याच्या उल्लेखामध्ये आपल्याला आढळून येत नाही. यानं हर्षवर्धनच्या कन्नौजच्या दरबाराला भेट दिली होती आणि हर्षवर्धन याच्यापासून प्रचंड प्रभावित झालेला होता. याने नालंदा विद्यापीठात त्यानं शिक्षण घेतलं होतं आणि आपल्याला माहिती आहे नालंदा विद्यापीठासाठी 100 गावे दान दिल्याचा उल्लेख, ठीक आहे, याने केलेला आहे. काही ठिकाणी आपल्याला 20-30 येतो, काही ठिकाणी 200 येतो. याच्या काळात 100 गावे असतील. कशासाठी? तर त्या गावातनं मिळणाऱ्या महसुलामधनं त्या नालंदा विद्यापीठाचा खर्च भागवायचा आहे. त्याचबरोबर नालंदा विद्यापीठासाठी परीक्षा होते, एंट्रन्स एक्झाम होते. फक्त 10,000 पैकी 1,000-2,000 विद्यार्थी येतात. तिथं आज जायचं असेल तर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. अशी वेगवेगळी माहिती यानं दिलेली आहे. ठीक आहे, तर नालंदा विद्यापीठात त्यानं अध्ययनाचं कार्य केलं. त्यावेळेस शीलभद्र, ठीक आहे, शीलभद्र हे या नालंदा विद्यापीठाचे प्रमुख होते, कुलगुरू होते. ठीक आहे, युएन सांगच्या मध्ये भारतामध्ये सती व विधवा प्रथा या नव्हत्या. मे बी त्यानं बघितलेलं नसेल, कारण याच्यानंतरच्याच म्हणजे हा 629 मध्ये आलाय, याच्या पूर्वीचं आपल्याकडे इसवी सन 510 मधलं एरन येथील शिलालेखामध्ये गुप्त सम्राटाचा एक सेनापती होता, त्याच्या पत्नीनं किंवा त्याच्या कोणतरी सती गेल्याचा उल्लेख त्या एरन याच्यामध्ये आहे. एरन हे मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, तो सती प्रथा नव्हती हे आपल्याला दिसत नाही. आणि विधवा पुनर्विवाह याला म्हणायचं आहे. ठीक आहे, याला विधवा पुनर्विवाह असं होत नव्हतं. तर त्या काळात ऑब्व्हियसली विधवा पुनर्विवाह आपल्याकडे होत नव्हते. आधीच्या काळामध्ये होते ते, मात्र ह्या काळामध्ये आता विधवांची स्थिती उत्तरोत्तर दयनीय ही बनत गेली. समाजाच्या डिग्रेडेशनचं किंवा अधोगतीचं सर्वात मोठं द्योतक असतं की त्या समाजातल्या स्त्रियांना प्रत्यक्ष वागणूक कशी दिली जाते. म्हणजे म्हणायला आम्ही देवी म्हणतो, पण ॲक्च्युअल वागणूक कशी दिली जाते ज्यावेळेस गरज पडते. ठीक आहे, तर त्याच्यावरनं आपल्या समाजाचं अधोगती किंवा प्रगती ही कळत असते. तो ऑब्व्हियसली विधवांचा पुनर्विवाह या काळात काही होत नव्हता, हे मात्र खरं आहे. सती प्रथा इथं अस्तित्वात होती, इथं मात्र तो चुकल्याचं आपल्याला दिसतं. युएन सांगच्या प्रभावाने हर्षवर्धनने बौद्ध धर्माला राजाश्रय त्याला दिलेला होता. ठीक आहे, या युएन सांगनं शेतकऱ्यांना शूद्र म्हटलेलं आहे. हे सुद्धा आता उत्तरोत्तर शूद्रांच्या व्याख्येत बदल होणं किंवा शेतकऱ्यांच्या दर्जामध्ये कमी होणं हे दर्शवतं. हे कशामुळे झालं बघा, तर हे झालं जमीनदारांमुळे. आता जमीनदारामुळे काय होतं, फॉर एक्झाम्पल मी एक मोठा सरदार आहे, माझ्याकडे जमीन आहेत खूप मोठी, मला सरकारनं दान दिली आहे 10 गाव 20 गाव. मग तिथे ॲक्च्युअल जो शेतकरी कसतोय त्याच्या मालकीची ती जमीन आहे का? नाही आहे, ती माझ्या मालकीची जमीन आहे. मग माझा त्याच्यावर कंट्रोल इस्टॅब्लिश झालेला आहे आणि ह्याच्यामुळे त्याला दास्यत्व प्राप्त झालेलं आहे, गुलामगिरी त्याला एका प्रकारची आलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा काय करतो, शेतकऱ्यांना शूद्र असं संबोधतो. तर आज याच्यावर टीका करण्यात काय अर्थ नाही. त्या काळातल्या परिस्थितीनुरूप त्याला ते वर्णन केलेलं आहे. आणि जमीनदारामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं इतरांवर अवलंबित्व, स्पेसिफिकली जमीनदारांवर किंवा ज्याला जमीन दान मिळालेली आहे अशा वर्गावर त्यांचं अवलंबित्व हे प्रचंड वाढलेलं होतं. ठीक आहे, पुढचं, अस्पृश्य शहराबाहेर राहतात आणि शहरात येण्यापूर्वी मोठ्याने आवाज करून ते काय करतात, आपल्या येण्याची सूचना करतात, जेणेकरून उभे असलेले लोक, रस्त्यावर असलेले लोक बाजूला होतील. कारण ह्या अस्पृश्याची सावली सुद्धा पडणं हे
एका प्रकारे तुम्हाला अशुद्ध करतं असं मानलं गेलेलं आहे। त्याचबरोबर ह्यांच्या गळ्यात एका प्रकारे मडकं लटकवलं जायचं, जेणेकरून त्याला थुंकायचं असेल तर त्याच्यात थुंकायचं, कारण गावात जर का तो थुंकला तर पूर्ण गाव अशुद्ध होतं। ठीक आहे, आता या त्या काळातल्या परंपरा होत्या, 100% चुकीच्या होत्या, याला काही कोणी बरोबर म्हणणार नाही, पण ती परिस्थिती होती तर होती, त्याला काही आज बदलू आपण शकत नाहीये। पण ही त्या काळात ऍक्च्युअल परिस्थिती होती, अस्पृश्यांना इतकी वाईट वागणूक त्या काळात समाजामध्ये दिली जायची। ठीक आहे, तर पुढचा प्रवासी आहे इत्सिंग। ठीक आहे, हा चीनी प्रवासी 7व्या शतकामध्ये भारतामध्ये आला होता। एक्झॅक्ट त्याचा काळ वगैरे काही उपलब्ध नाहीये, मात्र त्यानं जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार हा श्रीगुप्त जो होता तो गुप्त वंशाचा संस्थापक होता आणि आपण चंद्रगुप्त मौर्य 319 ते 320 यानं ज्या काळात सुरुवात केली तो पहिला प्रमुख शासक असा आपण त्याला म्हणतो। बाकी हा श्रीगुप्तनं ह्यानं काय सांगितलंय इत्सिंगनं की श्रीगुप्त हा संस्थापक आहे, हा 7व्या शतकात आलाय आणि ही माहिती 3ऱ्या शतकातली सांगतो, त्याच्यामुळे ह्याच्यावर पण अगेन बरेच वादविवाद आहे। 400 पिटिका ग्रंथ घेऊन त्यांच्या कॉपीज घेऊन तो चीनला परतला, याचं खूप काही माहिती यानं दिलेली नाहीये। ठीक आहे, आता पुढचा जो भाग आहे तो आहे प्राचीन तत्वज्ञान। भारतामध्ये वेगवेगळ्या 6 स्कूल ऑफ फिलॉसॉफी तिथे झालेल्या आहे, सांख्य, वेदांत, ठीक आहे, या सगळ्या अशा 6 एकूण आहेत। तर त्या 6च्या 6 तत्वज्ञान जे त्यांचा मुख्य आधार, ठीक आहे, काय आहे किंवा त्यांचा मुख्य हे काय उद्देश काय आहे की व्यक्तीला मोक्ष मिळवून देणे, हा भारतीय तत्वज्ञानाचा मुख्य आधार आहे। आता बघा मोक्ष म्हणजे काय, तर जन्म आणि मृत्यू याच्या चक्रातून मुक्तता मिळवणे। भारतीय तत्वज्ञान काय म्हणतो की व्यक्ती 7 वेगवेगळे जन्म घेतो, एक तर मनुष्य गतीमध्ये घेतो किंवा मग दुसऱ्या कोणत्या तरी प्राण्याच्या स्वरूपात घेतो, तो 7 जन्म घेतो आणि तो परत या 7 चक्रातनं जात राहतो। ठीक आहे, मग त्याला जर का मोक्ष मिळवायचं असेल तर या चक्रातनं मुक्तता मिळवावी लागेल आणि मग त्यासाठी परम ज्ञान वगैरे वगैरे त्या गोष्टी पाहिजेत। ठीक आहे, आणि त्याला मोक्ष म्हटलं गेलं। मग मोक्ष कसा मिळेल तर त्या वेगवेगळे मार्ग ह्या 6 तत्वज्ञानांनी आपल्या याच्यानुसार विचारांप्रमाणे त्यांनी सांगितलेले आहेत। ठीक आहे, तर त्याला मोक्ष असं म्हटलं गेलं। सुरुवातीला गौतम बुद्ध आणि नंतर इतर तत्वज्ञांनीही, वर्धमान महावीर वगैरे सगळ्यांनीच हे तत्वज्ञान वेगवेगळ्या माध्यमातून मांडलं की ज्यातनं मोक्ष आपल्याला मिळू शकतो। मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये 4 त्याचे पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे। ठीक आहे, मग भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की हे 4 उद्दिष्ट, हे 4 तत्व आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण माणसाने प्रयत्न करावा। इथे बघा वेगवेगळे शंकराचार्य आहेत, वेगवेगळे ऋषीमुनी इथं दिलेले आहेत। ठीक आहे, इथे एक जैन संत आपल्याला दिसत आहेत, बाकी हिंदू संत आहेत, ठीक आहे, एक बौद्ध संत सुद्धा इथे आहेत आणि हे बाकीचे लोक। ठीक आहे, तर ह्या सगळ्या लोकांनी वेगवेगळे तत्वज्ञान सांगितले, मात्र या सगळ्यांचा उद्देश काय आहे तर मोक्ष मिळवणे हाच या सगळ्यांचा अंतिम उद्देश आहे, जेणेकरून जन्म मृत्यूच्या चक्रामधनं आपल्याला मुक्तता मिळेल। मग हे वेगवेगळे तत्वज्ञान कोणते तर ते आपण आता बघूयात। बघा या प्राचीन तत्वज्ञानामध्ये एकूण 6 तत्वज्ञान आहेत। ठीक आहे, एकूण किती आहेत 6 तत्वज्ञान आहेत आणि हे तत्वज्ञान गुप्त काळाच्या आधीपासून अस्तित्वात होते, मात्र गुप्त काळामध्ये त्याचा संपूर्ण पूर्ण विकास झाला आणि हळूहळू त्याला एक स्थिरता प्राप्त झाली। ठीक आहे, या काळामध्ये त्याला स्थिरता प्राप्त झाली। मग आता वेगवेगळ्या 6 जे तत्वज्ञान आहे ते ऑब्वियसली कशावर आधारित असणार आहे, वेदवर आधारित आहे। मग पहिलं कोणतं आहे बघा, सांख्य, इथे बघा सांख्य, मीमांसा, योग, वैशेषिक, वेदांत आणि न्याय असे एकूण 6 तत्वज्ञान हे आहे। तर आपण 1 बाय 1 आता हे बघूयात। पहिलं आहे सांख्य तत्वज्ञान। प्राचीन तत्वज्ञान हे सर्वात प्राचीन तत्वज्ञान असून, ठीक आहे, याच्यामध्ये याची उत्पत्ती जी आहे ती संख्या या शब्दापासून झालेली आहे। संख्या कशी असते, डेफिनेट असते, एक्झॅक्ट असते। ठीक आहे, तर संख्या या शब्दापासून याची उत्पत्ती झालेली आहे आणि कपिल मुनी हे या तत्वज्ञानाचे मुख्य उद्गाते मानले जातात। त्यांनी सांख्य सूत्र या ग्रंथाची रचना केलेली आहे। मग आता तुम्हाला एकतर तत्वज्ञान, त्याचे उद्गाते किंवा ते कोणत्या पुस्तकावर आधारित आहे किंवा उद्गाते आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे, अशा वेगवेगळ्या जोड्यांमध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे,
आणि ऑलरेडी यांच्या जोड्यांवर एक प्रश्न आलेला आहे MPSC मध्ये, तो आपण एनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे. सो सांख्यसूत्र या पुस्तकावर हे सांख्य तत्वज्ञान अवलंबून आहे. काय या तत्वज्ञानामध्ये? याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रवाह आहेत. ठीक आहे. मूळ जे तत्वज्ञान आहे, जे कपिल मुनींनी सांगितलंय, ते मूळ तत्वज्ञान असं म्हणतं की सृष्टीच्या उत्पत्तीसाठी, ह्या सृष्टीच्या निर्मितीसाठी, उत्पत्तीसाठी प्रकृती आवश्यक नाही. तर नवीन सांख्य तत्वज्ञान काय म्हणतो? सृष्टीच्या निर्मितीसाठी प्रकृती आवश्यक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष या 2 तत्वांमुळे जगाची निर्मिती झाल्याचं हे तत्वज्ञान मानतं. काय 2 तत्व कोणते? प्रकृती आणि पुरुष. खूप काही डिटेलमध्ये जाण्याची याची आपल्याला आवश्यकता नाही, इतकं जे आहे ते मोर दॅन सफिशियंट आपल्यासाठी आहे. आता मग प्रकृती, पुरुष, निर्मिती वगैरे सगळं ठीक आहे, पण मग मोक्ष कसा मिळेल? तर यांनी सांगितलंय ज्ञानाने, ज्ञान प्राप्ती करून तुम्हाला मुक्ती मिळवता येते असं हे तत्वज्ञान हे दोन्ही गट मानतात. आणि अज्ञान हेच सर्व दुःखांचं मूळ कारण आहे असं या तत्वज्ञानाने मांडलंय. म्हणजे सेम आपल्याला काय दिसतंय? बौद्ध तत्वज्ञान सुद्धा आपल्याला ह्याच प्रकारे दिसतंय. ठीक आहे. गौतम बुद्धांनी काय सांगितलंय? गौतम बुद्धांनी सांगितलंय तुमच्या इच्छा आकांक्षा हे दुःखांचं मूळ कारण आहे. ठीक आहे. तुमच्या इच्छा आकांक्षांना काही अर्थ नाहीये आणि तेच तुमचं मुळात इच्छा आकांक्षा असणं हेच तुमच्या एका प्रकारचं अज्ञान आहे. ठीक आहे. तर काइंड ऑफ सेम फिलॉसॉफी आपल्याला इथे दिसून येते. आता मग ह्या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं असेल तर ज्ञान मिळवायचं कसं? तर त्याचे मार्ग सांगितलेत. किंवा प्रत्यक्ष मिळवायचं, अनुमान काढायचं आहे. जसं आपण म्हणतो ना की हा आज पाऊस पडणार आहे, आज पाऊस पडणार नाही, आज ऊन खूप जास्त आहे, कमी आहे, ते आपल्या अनुमान आपण एक काढत असतो. किंवा शब्दांद्वारे कोणाकडनं ऐकून सुद्धा या 3 मार्गांनी ज्ञान मिळवता येतं असं हे तत्वज्ञान मानतं. ठीक आहे. सो प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या 3 द्वारे ज्ञान मिळवता येतं. सांख्य दर्शन, सांख्यसूत्र या ग्रंथावर हे आधारित आहे आणि कपिल मुनी हे याचे प्रमुख उद्गाते आहेत. ही इतकी क्रक्स ऑफ द इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे तत्वज्ञान द्वैतवादावर विश्वास ठेवते. द्वैतवादावर विश्वास ठेवते म्हणजे काय? की आत्मा आणि भौतिक गोष्टी या पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे हे माझं शरीर एक वेगळं गोष्ट आहे आणि ह्या शरीरामध्ये आत्मा जी आहे ती वेगळी गोष्ट आहे असं हे तत्वज्ञान मानतं. ठीक आहे. काही तत्वज्ञान म्हणलंय की हे शरीर ही मिथ्या आहे. ठीक आहे. ही शरीर किंवा हे जग हे मिथ्या आहे. आत्मा किंवा पूर्णत्व जे गुण आहे तेच अंतिम आहे आणि त्याच्यामुळे ते एकेश्वर किंवा अद्वैतावर विश्वास ठेवतात की 2 वेगवेगळे नाही, दोन्ही एकच आहे. ठीक आहे. दुसरं आहे योग तत्वज्ञान. या तत्वज्ञानामध्ये काय सांगितलंय की ध्यान, ठीक आहे, ध्यान आणि योग यांचा वापर करून, यांचा उपयोग करून मनुष्य काय करू शकतो? मुक्ती प्राप्त करू शकतो. व्यक्तीने त्याच्या इच्छा, वासना आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवलं की त्याचा मोक्षाचा मार्ग इथे तयार होतो. आणि सेम तत्वज्ञान कोणी सांगितलंय? जैन धर्माने सांगितलंय. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी आपल्या इंद्रियांवर, इच्छांवर नियंत्रण मिळवलंय, विजय मिळवलाय, त्यांना जिन आणि त्याच्यावरनं मग जैन असा शब्द तयार झालाय. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. सो ह्या तत्वज्ञान काय सांगतं की इच्छा, वासना आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवावं हे या तत्वज्ञानाचा मुख्य भर याच्यावर आपल्याला दिसतो. प्राणायाम सारख्या आसनांमुळे व्यक्तीचं मन, लक्ष केंद्रित होतं आणि भौतिक जीवनापासून, ठीक आहे, ते विचलित होतं आणि ध्यान त्याच्यामुळे केंद्रित होऊन तुम्हाला मोक्ष किंवा ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानातून मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं असं योग तत्वज्ञान सांगतं. योग तत्वज्ञान त्याचा उदय 2ऱ्या शतकातील पतंजली यांच्या योगसूत्र या ग्रंथातून झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या 2 महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत, पतंजली आणि योगसूत्र. ठीक आहे. मुक्ती मिळवण्यासाठी योग तत्वज्ञानाने 8 वेगवेगळ्या गोष्टींची गरज सांगितलेली आहे. ठीक आहे. पहिला आहे प्राणायाम, दुसरा आहे यम म्हणजे स्वनियंत्रण, तिसरा आहे नियम म्हणजे नियमांचं पालन, चौथा आहे प्रत्याहार म्हणजे वस्तू निवडणे, ठीक आहे, चौथा आहे धारणा म्हणजे मन स्थिर ठेवणे, ध्यान केंद्रित करणे, आसन आणि शेवटी समाधी. हे 8 गोष्टी त्यांनी आपल्या मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक अशा सांगितलेत आणि त्या सगळे मिळवण्यासाठी मग योग हा एकमेव मार्ग आहे असं हे तत्वज्ञान सांगतं. पुढचं आहे न्याय तत्वज्ञान. ठीक आहे. आता न्याय तत्वज्ञान काय म्हणतं की
तर्कशुद्ध पद्धतीने विचार केला तर मुक्ती मिळू शकते. ठीक आहे. कोणी म्हटलंय मला आठवत नाही आता एक्झॅक्टली, परंतु एका मोठ्या माणसानं सांगितलं, आय थिंक स्वामी विवेकानंद सांगितलं असेल की बुद्धीला पटेल तेच मान्य करायचं. कोणी काही सांगितलं तरी तुम्हाला बुद्धीला जर ते पटत असेल, म्हणजे तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्याच्यावर जर निर्णय घेऊ शकत असाल आणि तुम्हाला ते पटत असेल तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, असं आय थिंक स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार केल्यास मुक्ती मिळू शकते. ऑब्विसली वर्धमान महावीर, गौतम बुद्ध किंवा इतर जैन तीर्थंकर असतील, इतर बौद्ध संत असतील, यांनी काय केले, ह्याच गोष्टी केल्या. तर्कशुद्ध पद्धतीने एखाद्या गोष्टीचा विचार त्यांनी केला. जीवन, मृत्यू आणि मुक्ती हे कोडे असून तर्कशुद्ध पद्धतीने विचार केल्यास ते कोडे आपल्याला सोडवता येतं. ठीक आहे. न्यायशास्त्राचे जनक, ठीक आहे, न्यायशास्त्राचे जनक कोण आहेत, तर न्यायसूत्र ह्या ग्रंथावर ते ज्यांनी तयार केलं आहे ते अक्षपाद गौतम मुनी हे या न्याय तत्वज्ञानाचे, न्यायशास्त्राचे जनक यांना मानलं जातं. आणि ही सृष्टी ईश्वर निर्मित आहे आणि ईश्वरच ती सृष्टी चालवतो आणि नष्टही करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे काही प्रमाणात आपल्याला इथे भगवद्गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे की ही पृथ्वी माझ्या म्हणजे कृष्ण किंवा विष्णुदेवाच्या ती मर्जीने चालते, ती माझ्या मर्जीने निर्माण होते आणि माझ्याच मर्जीने नष्ट सुद्धा होते. हे म्हणजे ह्याचं सार आहे. त्याच्यामुळे व्यक्तीने कर्म करताना त्याचं कर्म करावं, त्याचं पाप पुण्य मला लागेल का ह्याचा विचार करू नये. पण ऑब्व्हियसली कर्म तुमचे चांगले पाहिजे. तुम्ही चोरी करणार तर त्याला चांगलं कर्म म्हणणार नाही, ते तुमचं कर्म नाहीये. ठीक आहे. सो भगवद्गीतेचा काही प्रभाव आपल्याला ह्याच्यावर किंवा ह्याचा प्रभाव भगवद्गीतेवर असा आपल्याला इथं या न्याय तत्वज्ञानात दिसून येतं. पुढचं आहे वैशेषिक तत्वज्ञान. ठीक आहे. महर्षी कणाद, ठीक आहे, हे या तत्वज्ञानाचे जनक मानले जातात. यांनी सांगितलं की जगातली प्रत्येक गोष्ट पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पंचमहाभूत म्हणजे कोणते, अग्नी, हवा, पाणी, जमीन आणि आकाश, या 5 महाभूतांनी बनलंय. जर तुमच्यापैकी कोणी लहानपणी किंवा आता ते शक्तिमान सिरियल चालू आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला जे गाणं असायचं, ठीक आहे, आमच्या काळात ती सिरियल खूप फेमस होती लहान मुलांमध्ये, तर त्याच्यामध्ये ते दाखवतात की 5 तत्वांपासून तो तयार होतोय शक्तिमान. ठीक आहे. मग याचं कवच गिवच ते सगळ्या गोष्टी आहेत. तर इथं बघा हे महर्षी कणाद आणि तुम्हाला इथं दिसतंय की काही गोल गोल गोळे जवळ आहेत. हा काय आहे, अणु. काय आहे, अणु. ठीक आहे. तर महर्षी कणाद हे म्हणतात की प्रत्येक वस्तू या पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे आणि त्या पदार्थांना द्रव असं म्हटलं जातं. सर्व पदार्थ हे अणूपासून बनलेले असतात. हे महर्षी कणाद यांचं सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ह्याच्यातूनच एका प्रकारे भौतिकशास्त्राच्या विकासाची सुरुवात झाली. यांनी सांगितलंय की लहानात लहान कणांना तुम्ही त्याच्याशी छेडू नका, त्याला विभाजित करू नका, नाही तर प्रलय होईल. आज आपण जे अणुबॉम्ब ज्याला म्हणतो ते काय आहे, तर ते ह्या अणूचं विभाजन आपण करतो आणि त्याच्यातनं प्रलय येतो. ठीक आहे. कारण अणुबॉम्बमध्ये काय असतं की अणूला ते जे युरेनियम वगैरे जे मटेरियल त्याच्यामध्ये वापरतात, प्लुटोनियम, त्याला एकदा त्याची रिॲक्शन सुरू झाली की ती अनकंट्रोल्ड रिॲक्शन होते आणि त्यातनं प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा मग स्फोट होतो. ठीक आहे. तर महर्षी कणाद हे भौतिकशास्त्राचे जनक आपण यांना म्हणू शकतो आणि यांच्या तत्वज्ञानावर आधारित आपलं आजचं अणुबॉम्ब ही संकल्पना आहे. ठीक आहे. हे तत्वज्ञान ईश्वर आहे असं मानतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे अगेन ट्रेडिशनल इंडियन फिलॉसॉफी, भगवद्गीता वगैरे जे आहे त्याच्यानं हे काही प्रमाणात आपल्याला प्रभावी दिसतं. पुढचं आहे मीमांसा तत्वज्ञान. ठीक आहे. मीमांसा तत्वज्ञान जे आहे ते जैमिनी लिखित पूर्वमीमांसा किंवा त्यालाच कर्ममीमांसा असं म्हणतात. ठीक आहे. काय, पूर्वमीमांसा किंवा कर्ममीमांसा हे कोणी लिहिलंय, तर जैमिनी यांनी लिहिलंय. आणि बद्रायन किंवा त्यांनाच महर्षी व्यास, ठीक आहे, असं म्हणतात, त्यांच्या ब्रह्मसूत्र, वेदांत सूत्र किंवा उत्तर मीमांसा हे एकच नाव आहे. ठीक आहे. या ग्रंथांवर आधारित ते आहे. ठीक आहे. हे तत्वज्ञान वेदा संहिता, त्याच्यानंतर ब्राह्मण हे जे ग्रंथ आहेत यांच्या परीक्षणावर तो भर देतो. त्यांचा अर्थ लावणे आणि उपयोग करणे असं या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ ह्यानं सांगितलंय की वेदांमध्ये शाश्वत तत्वज्ञान समाविष्ट आहे. काय,
वेदांमध्ये शाश्वत तत्वज्ञान समाविष्ट आहे। ह्याचा अर्थ वेदांवर इथं गरजेपेक्षा जास्त भर दिलेला आहे। मुक्ती मिळवण्यासाठी वैदिक कर्तव्य करावीत, म्हणजे मुख्यतः यज्ञ करावेत असं यांनी सांगितलेलं आहे। आणि याच्यावरून आपल्याला काय दिसतं की कर्मकांडांचं महत्त्व हे अधोरेखित करून याच्यामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व वाढवलेलं आहे, ब्राह्मणांचं महत्त्व वाढवलेलं आहे आणि एका प्रकारे समाजातली विषमता हे लोक वाढीस लावत आहेत। ठीक आहे, सो हे आहे। पुढचं आहे वेदांत तत्वज्ञान। वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांचा अंत, वेद आणि अंत असं त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, हे तत्वज्ञान अगेन बद्रा यांच्या ब्रह्मसूत्र या ग्रंथावर आधारित आहे। त्यांच्यानुसार ब्रह्म म्हणजे ईश्वर हे फक्त अंतिम सत्य, एकच सत्य आहे आणि इतर सर्व काही माया आहे। म्हणजे हे शरीर, तुमच्या हातात असलेला मोबाईल किंवा तुम्ही जे सगळं काही करताय ते सगळं मोहमाया आहे। त्यांनी काय सांगितलंय की ब्रह्म हेच फक्त अंतिम सत्य आहे आणि इतर सर्व काही माया आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान होतं, पूर्ण ज्ञान त्याला मिळतं, त्यावेळेस ठीक आहे त्याला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो असं आपण म्हणू शकतो आणि याला उत्तर मीमांसा असं देखील म्हटलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये ब्राह्मणेतर जे मतं आहेत किंवा ब्राह्मण धर्मावर, ब्राह्मण वैदिक धर्मावरच्या टीका केलेल्या आहेत त्यांचं खंडन केलेलं आहे एका प्रकारे। ठीक आहे, मग याच्यामध्ये त्याचं खंडन केलेलं आहे शंकराचार्य, 9वे शतक आणि रामानुज। ठीक आहे, हे या तत्वज्ञानाचे दोन प्रमुख विचारवंत किंवा संत होते असं आपण म्हणू शकतो। मात्र यांच्या सुद्धा विचारामध्ये काहीतरी भिन्नता आहे। ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे असं मत शंकराचार्यांनी मांडलेलं आहे। ठीक आहे, तसंच मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग, ठीक आहे, मिक्स केलेलं आपल्याला दोन्ही याच्यात दिसतं। मात्र रामानुज काय म्हणतात की भक्ती मार्गाने सुद्धा मोक्ष मिळू शकतं। तर मोक्ष मिळवण्याचे वेगवेगळे जे मार्ग आपल्या प्राचीन तत्वज्ञानामध्ये सांगितलंय त्याच्यामध्ये एक आहे ज्ञान। ठीक आहे, ज्ञान मिळवा। दुसरा आहे कर्म मार्गाने, कर्म सिद्धांत याला म्हणतो। आणि तिसरा आहे भक्ती, ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण। या 3 मार्गाने तुम्हाला मोक्ष मिळू शकतो असं भारतीय तत्वज्ञान एकूण याचा सारांश आपल्याला म्हणता येतो। आता हे सर्व तत्वज्ञान जे त्या सगळ्यांचा भर हा मोक्ष प्राप्ती याच्यावर दिसून येतो आणि त्या मोक्ष प्राप्तीसाठी विविध आपण म्हणूयात मार्ग यांनी सुचवलेले आहेत। आता हे जे एकूण 6 तत्वज्ञान आपण बघितले त्या 6 तत्वज्ञानांपैकी 2-2 तत्वज्ञानाचे जोडे येतात की त्यांचे विचार हे सारखे काही प्रमाणात आहेत आणि एक्झॅक्टली ह्याच्यावर MPSC ने प्रश्न विचारलेला आहे। प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन त्याच्यासाठी बघणं आवश्यक असतं। ठीक आहे, मग ते कोणते आहेत तर न्याय आणि वैशेषिक सारखं आहेत, योग आणि सांख्य सारखे आहेत आणि मीमांसा आणि वेदांत हे तत्वज्ञान काही प्रमाणात त्यांच्यामध्ये साधर्म्य आपल्याला दिसून येतं। आता हे जे सगळे तत्वज्ञान होते ते इहवादी म्हणजे मृत्यूनंतर काय होईल याची जास्त चिंता आहे, पण ह्या जगावर इथे काय होईल ह्याच्याबद्दल सुद्धा सांगणारे काही तत्वज्ञान आपल्याकडे आहे। त्यांना भौतिकतावादी तत्वज्ञान असं म्हटलं जातं। तर ते सगळे वरचे 6 हे इहवादी आहे, त्यांचा उद्देश मोक्ष मिळवणे हा आहे। तर काही भौतिक जीवनाला प्राधान्य देणारे तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा आजीविका। ठीक आहे, हा गौतम बुद्ध वर्धमान महावीर यांच्या समकालीन हे तत्वज्ञान आहे। खूप काही काळ हे टिकलं नाही। अशोकाचे वडील बिंदुसार हे आजीविका पंथाचे अनुयायी होते, त्यांनी त्या 12 गुफा त्यांना दान दिल्या होता आणि हे आजीविका पंथाबद्दल हे उपलब्ध असलेलं हे चित्र इथे आहे। ठीक आहे, तर आजीविका पंथानं काय केलंय की भौतिक जीवनाला जास्त महत्त्व दिलेलं आहे। मग जैन बौद्ध चळवळी आणि हे वरचे 6 तत्वज्ञान यांनी मात्र इहवादी म्हणजे मृत्यूनंतर काय होईल याला जास्त भर त्यांनी दिलेला आहे। ठीक आहे, दुसरा प्रमुख व्यक्ती या भौतिकतावादी तत्वज्ञानामध्ये आहे तो म्हणजे चार्वाक यांच्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे। हे भौतिकतावादी तत्वज्ञानाचे उद्गाते मानले जातात आणि त्या तत्वज्ञानाला लोकायत किंवा चार्वाकवाद असं त्याला म्हटलं जातं। यानं सांगितलंय की व्यक्तीने भूतलावरील जीवनाचा संपूर्ण आनंद, संपूर्ण महत्त्व त्याने घ्यायचं आणि पुनर्जन्म, नरक,
स्वर्ग वगैरे वगैरे ह्याला याच्यात या चार्वाकच्या दृष्टिकोनातनं स्वर्ग किंवा नरक ह्याला काही महत्त्व नाहीये. इथे राहा, खा प्या मजा करा, मेले की तुम्ही संपलं, आपण मर गई दुनिया डूब गई, अशा प्रकारचं हे तत्वज्ञान आहे. तर याला आपण म्हणूयात चार्वाकवाद किंवा लोकायत असं त्याला म्हणतात. काही प्रमाणात आजीविकावरच हे आपल्याला अवलंबून दिसतं. धन्यवाद.